हॅलो फ्रेंड्स, मी आपल्याशी ध्यान ह्या विषयावर अगदी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ध्यान हा माझा सगळ्यात आवडता विषय आणि कृतीसुद्धा आहे. आपल्या सगळ्यांनी ध्यान करायला शिकलं पाहिजे. कुणाकडून तरी ते शिकलं पाहिजे आणि दररोज न चुकता आपण सगळ्यांनी ध्यान करायला पाहिजे. शक्य असेल तर एकत्रित ध्यान करायला पाहिजे. शक्य नसेल तर एकट्याने ध्यान करायला पाहिजे. पण दररोज न चुकता प्रत्येकाने ध्यान करायला पाहिजे. ध्यानाचे वेगळे वेगळे फायदे आपल्या सगळ्यांना सांगितले जातात की ध्यानामुळे आपलं मन स्थिर होतं, मन प्रसन्न होतं, शरीर ताजतवानं होतं वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. पण ध्यानाचा हा उपयोग हा अतिशय उथळ दर्जाचा आहे. ध्यान हे अतिशय सूक्ष्म अशा गोष्टींसाठी उपयोगात आणलं पाहिजे. ध्यान हे आपल्या अंतर्मनाला नितांत निर्मळ करतं आणि आपलं अंतर्मन नितांत निर्मळ करणे हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. एक सामान्य मनुष्य म्हणून आपण जेव्हा जगत असतो तेव्हा सतत आपलं अंतर्मन बाह्य गोष्टींना निरीक्षण करत असतं, ऑब्झर्व करत असतं आणि आपल्या नकळत हे सगळं होत असतं. जरी आपण एकमेकांशी संवाद साधतो किंवा वेगळ्या वेगळ्या कृती करत असतो तेव्हा आपलं बाह्य मन किंवा आपलं सामान्य मन जरी त्या कृती करत असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन हे बाह्य गोष्टींना ऑब्झर्व करत असतं आणि आपल्यात सामावून घेत असतं. नकळत कित्येक गोष्टी ते आपल्यात सामावून घेत असतं. किंबहुना आपलं सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो तेच आपलं नशीब घडवत असतं. बरेच लोक आपलं नशीब बदलण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात किंवा आधार घेण्याचा प्रयत्न करतात. वेगळ्या वेगळ्या कर्मकांडांचा ते आधार घेऊन आपलं आयुष्य सुधारवण्याचा प्रयत्न करतात. पण ते पूर्णपणे हास्यास्पद आहे. त्याच्यात जराही तथ्य नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं ज्योतिषशास्त्राला जराही तथ्य नाही किंवा ते फ्रॉड आहे. सरळ सरळ फुल स्टॉप. आपलं आयुष्य जर आपल्याला नितांत निर्मळ, चांगलं, सुखी, समृद्ध जर करायचं असेल तर ध्यान हा सगळ्यात चांगला उपाय आहे आणि तो दररोज केला पाहिजे. आपण कुठलीही एक ध्यान पद्धती कोणाकडून तरी ती शिकून घेतली पाहिजे आणि ती दररोज वर्षानुवर्षे किंवा जन्मभर अंमलात आणायला पाहिजे. आपलं जे अंतर्मन असतं ते कधीही न बदलणारं असतं. अतिशय स्थिर असं असतं. त्याला चांगलं आणि वाईट ह्याच्यातलं अंतर कळत नसतं, कारण ते निर्विकार असतं, निर्विचार असतं. बाह्य मन मात्र चांगलं, वाईट, कडू, गोड ह्या सगळ्यांची जाणीव ठेवून असतं आणि विशेषतः आपल्यातले सगळेच लोक, जवळजवळ सगळेच लोक केवळ त्या बाह्य मनालाच महत्त्व देत असतात. त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आयुष्यात अचानक काही बऱ्या वाईट गोष्टी घडतात. एखादी वाईट गोष्ट घडली की आपल्या नशिबात असं का घडलं हे त्यांना कळत नाही. मनावर प्रचंड मोठा आघात होतो आणि मग ते दैववादी होतात किंवा ज्योतिषाकडे पळतात. तर आपण समजून घेतलं पाहिजे की आपलं अंतर्मन जे आहे तेच आपलं नशीब घडवत असतं आणि ते सतत बाह्य गोष्टींशी संबंध ठेवून असतं. त्याच्यामुळे ह्या अंतर्मनाकडे आपण विशिष्ट लक्ष दिलं पाहिजे, जे आपण सहजपणे नाही देत. त्याच्यासाठी आपल्याला सतत सजग राहायला पाहिजे. म्हणजे मनाचा एक विशिष्ट नियम आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मन कधीही वर्तमानात नाही राहत. ते सतत भूतकाळात जातं. भूतकाळातल्या कडू गोड आठवणींना
ते मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतं आणि विचित्र असा भविष्यकाळ गुंफण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसतं. चित्रविचित्र अशा कल्पना करून मन आपलं रंजन करत असतं. पण वर्तमानात ते कधीही वावरत नसतं आणि मन हे वर्तमानात वावरत नसल्यामुळेच आपल्या आयुष्यातल्या सगळी जी दुःख येतात, हा निसर्ग नियम आहे की त्या मनाच्या वर्तमानात न असल्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात, बऱ्या वाईट गोष्टी घडतात, त्या केवळ आणि केवळ त्याच्या स्वभावामुळे घडतात. आपण मात्र उगाचच देवाला किंवा दैवाला दोष देत असतो. अंतर्मन हे अतिशय सटलर लेवलवर किंवा अतिशय सूक्ष्म लेवलवर काम करत असतं आणि ते सूक्ष्म लेवलवर जेव्हा काम करत असतं तेव्हा ते अतिशय स्थिरचित्त असतं. बेसिकली त्या स्थिरचित्त अशा मनाला आपण बाहेर आणायला पाहिजे. म्हणजे बाहेरच्या मनाच्या स्तरावर आणून आपण कार्य जर केलं तर ते आपल्या सुखाला कारणीभूत ठरतं. ह्या मनाला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे किंवा त्याच्यात येणारे प्रत्येक विचार हे जाणीवपूर्वक आपण विश्लेषण करून समजून घेतले पाहिजे, तरच जाऊन आपलं आयुष्य सुंदर होऊ शकतं. अदरवाईज आयुष्यामध्ये ज्या बऱ्या वाईट गोष्टी घडतात किंवा जे बरे वाईट लोक येतात ते आपण टाळू नाही शकणार. उदाहरण घ्या पाण्याचं. पाणी आपल्याला माहिती आहे की जीवन आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो. सामान्य वातावरणात पाणी हे द्रवस्थितीत असतं. त्याला जर गोठवलं तर ते बर्फ होतं. त्याला जर उकळलं तर त्याची वाफ होते. पाण्याची ही जी अवस्था आहे, म्हणजे द्रव असण्याची, घन असण्याची किंवा वायू असण्याची, ही अवस्था केवळ बाह्य अवस्था आहे आणि ती वातावरणानुसार आपण बदलवू शकतो. पण पाण्याचा जो मूळ फॉर्म्युला आहे, जे सूत्र आहे, H2Oचं जे बनलेलं आहे, ते आपण चेंज नाही करू शकत. जोपर्यंत त्याला पूर्णपणे त्याचं अस्तित्व नष्ट नाही करत किंवा त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनला पूर्णपणे आपण विघटन नाही करू शकत, तोपर्यंत पाण्याचं अस्तित्व हे पाणी म्हणूनच राहतं. मग ते म्हणजे H2O म्हणूनच राहतं. मग ते बर्फाच्या अवस्थेत असो, वाफेच्या अवस्थेत असो किंवा सामान्य तापमानात लिक्विडच्या अवस्थेत असो, द्रवावस्थेत असो. तसंच या सबकॉन्शियस माइंडचं सुद्धा आहे. ते अतिशय सुंदर असतं, निर्विकार असतं, निर्विचार असतं आणि म्हणून ते बाहेरच्या सुखदुःखांना जराही दाद देत नसतं. तर तशी आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अवस्था येतात, बऱ्या वाईट अवस्था किंवा बऱ्या वाईट परिस्थिती येतात, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण स्थिरचित्त असलं पाहिजे. म्हणजे पाण्याचा जसा H2O हा फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहे, ते कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही, तसं आयुष्यामध्ये जी सुखदुःख येणार आहेत ती येतच राहणार. पावसाळ्यात पाऊस पडणार, हिवाळ्यात थंडी वाटणार, उन्हाळ्यात उष्णता वाढणार. पण कुठल्याही प्रकारे याचा त्रास न करून घेण्यासाठी आपण ह्या सबकॉन्शियस माइंडला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे. आणि या सबकॉन्शियस माइंडला जाणून घेण्याचा एकमेव उपाय म्हणजे ध्यान. हे ध्यानसुद्धा सम्यक असायला पाहिजे. म्हणजे कुठलं तरी ध्यान जे वरवर आपलं मन शुद्ध करेल किंवा वरवर मनाला मनोरंजन करेल, थोडंफार स्वच्छ करेल, अशा प्रकारचं ध्यान न करता पूर्णपणे माइंडफुल असं मेडिटेशन केलं पाहिजे किंवा सजग असं मेडिटेशन करायला पाहिजे, सजग असं ध्यान करायला पाहिजे. म्हणजे सतत आणि सतत आपण आपल्या मनाला ऑब्झर्व करत राहिलं पाहिजे. मनात येणारे जे विचार आहेत ते ऑब्झर्व करत राहिले पाहिजे. कारण मनात येणारे जवळजवळ सगळेच जे विचार असतात किंवा कल्पना असतात, त्या कल्पनांना किंवा विचारांना काहीही अर्थ नसतो. रिॲलिटीशी किंवा ॲक्च्युअल सत्याशी, खऱ्याखुऱ्या सत्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. तर त्याच्यासाठी आपण माइंडफुल मेडिटेशनचा अवलंब रोजच्या जीवनामध्ये करायला पाहिजे.
तरच जाऊन आपलं आयुष्य नितांत निर्मळ होऊ शकतो. जोपर्यंत आपलं सबकॉन्शियस माइंड शुद्ध नितांत निर्मळ होत नाहीत, तोपर्यंत आपल्या आयुष्यात हव्या त्या गोष्टी घडू नाही शकत किंवा आपलं चारित्र्य शुद्ध नाही राहू शकत. मग आपण दररोज जरी मंत्रपठण करत असू, एखाद्या मंदिरात जात असू, पूजा अर्चा करत असू, अन्य वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणायाम जरी करत असू, तरीसुद्धा जर आपण माइंडफुल मेडिटेशन करत नसू किंवा सजग अशा ध्यानाचा आपण अवलंब जर करत नसू, तर आपलं मन कधीही स्वच्छ नाही होणार, आपलं चारित्र्य कधीही स्वच्छ नाही होणार. चारित्र्य हाच दागिना आहे. तुमच्याकडे कितीही बुद्धिमत्ता असेल, तुमच्याकडे कितीही संपत्ती असेल, तुमच्याकडे कितीही संपत्ती असेल किंवा सौंदर्य असेल, पण तुमच्याकडे विशुद्ध असं मन किंवा स्वच्छ असं चारित्र्य नसेल, तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ नाही. इहलोकी आणि परलोकीसुद्धा असं म्हणायला हरकत नाही. इथे आपण प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे आणि इहलोकाचाच विचार करायला पाहिजे, लौकिकाचाच विचार केला पाहिजे. पण तरीसुद्धा तुमच्यापैकी जे दररोज ध्यान करतात, वर्षानुवर्षे लहानपणापासून ध्यान करतात, त्यांना माहिती आहे की आपलं शरीर जे खूप सॉलिड वाटतं वरवर, ते ॲक्च्युअली अतिसूक्ष्म अशा तरंगांचं बनलेलं असतं. आपल्या आजूबाजूचे सगळेच्या सगळे पदार्थ मग कितीही सॉलिड असोत, ते सुद्धा अतिशय सूक्ष्म तरंगांचे बनलेले असतात सटलर लेवलवर. आणि जगातली प्रत्येक वस्तू ही सूक्ष्म तरंगांचीच बनलेली असते. हा सूक्ष्म तरंगांच्या लेवलवरच प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला किंवा सूत्र बनतं आणि मग ते आपल्याला वेगळ्या वेगळ्या मूलद्रव्यांच्या किंवा पदार्थांच्या स्वरूपात दिसतं. तर आपलं शरीरसुद्धा प्रत्येक क्षणी मिलियन्स ऑफ टाईम ह्याच्यातला प्रत्येक अणू किंवा अणू किंवा रेणू असं म्हणू किंवा ॲटॉमिक किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपल्या शरीरातले एका प्रत्येक सेकंदाला मिलियन्स ऑफ टाईम ते क्रिएट होतात आणि नष्ट होतात. म्हणजे आपलं पूर्ण शरीरसुद्धा आहे, आपल्या भोवतीचं सगळं विश्वसुद्धा जे आहे ते सतत क्षणाक्षणाला क्षणातल्या अतिशय सूक्ष्म अशा भागामध्ये प्रत्येक क्षणी ते निर्माण होत असतं आणि नष्ट होत असतं, निर्माण होत असतं आणि नष्ट होत असतं. ही चित्ताची निर्माण होणे आणि नष्ट होण्याची ही धारा आहे, ती आपल्या मृत्यूनंतरसुद्धा म्हणजे शरीराच्या विघटनानंतरसुद्धा पुढे चालू राहते आणि आपल्या चित्तावर कोरले गेलेले जे कर्म आहेत ती कॅरी फॉरवर्ड करते. त्याच्यामुळं ह्या चित्ताला जर आपण शुद्ध नाही केलं, ह्या जन्मातच त्याला आपण जर निर्मळ नाही केलं, तर पुढचं सुद्धा जे आपलं अस्तित्व असेल, आपल्या कॉन्शियसनं, आपल्या जाणीवेनं ज्या प्रकारचा जन्म घेतला असेल किंवा ज्या प्रकारचं तिचं अस्तित्व असेल, ते सुद्धा मिझरेबल असेल. त्याच्यामुळे आपण सतत सम्यक अशा ध्यानाचा, सजग अशा ध्यानाचा, माइंडफुल मेडिटेशनचा अवलंब करायला हवा. थँक्यू.